अधिक महिन्यामध्ये जर तुम्ही नित्यनेमाने गाईची पूजा अर्चा जर कधी केली आणि तिला जर रोज जर धोंडे खायला दिले तर त्याचं जे फल आहे ते अधिक प्रमाणात मिळते. तर आता धोंडे कसे करायचे? ते धोंडे करताना आपल्याला जी आपण रेग्युलर कणिक असते, आपण पोळ्या करतो तीच आपल्याला कणिक घ्यायची आहे. त्या कणिक आपण त्याचे छोटे छोटे जे गोळे आहेत ते आपल्याला 33 करायचे आहेत. त्याच्यामध्ये थोडासा गूळ टाकून आपल्याला ते भरायचे आहे. तुम्ही जर 33 हे धोंडे जर रोज गाईला नित्यनेमाने जर दिले, त्याची पूजा अर्चा करून, तर तुम्हाला त्याचं फल जे आहे अधिक प्रमाणात मिळते. कारण की गोमातेची सेवा कधीही करणं चांगलं. कारण आपण नित्यनेमाने गाईला या अधिक महिन्यामध्ये तिची सेवा केली आणि तिला धोंडे खाऊ घातले, त्याचं जे फळ आहे आपल्याला मिळतेच. पण नित्यनेमाने जर तुम्ही रोज गाईला पोळी जरी दिली तर त्याचं फलसुद्धा आपल्याला मिळतेच. कारण गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देव आहे असं म्हणतात आणि गाईची सेवा करणं हे कधीही चांगलं. आता हे जे धोंडे आहेत तुम्ही पुरणाचे सुद्धा करू शकतात. पण इथे जर तुम्हाला पुरण शिजवून जर नसतील करायचे तर तुम्ही इथे गूळ टाकून सुद्धा ते करू शकता. इथे मी हे जे धोंडे आहे पूर्ण गूळ टाकून हे बनवून घेतलेले आहे. 33 बनवलेले आहे. 33 आपल्याला नित्यनेमाने गाईला द्यायचे आहे. पाणी उकळायचं आहे, त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि हे धोंडे आपल्याला बनवलेले जे गोल बॉल आहे ते आपल्याला पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहे. ते तुटणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आता हे तुम्ही बॉईलसुद्धा करू शकता किंवा मग फ्रायसुद्धा करू शकता. इथे पुरणाचे पण सेम तशीच प्रोसेस आहे. तुम्ही फ्रायसुद्धा करू शकता किंवा बॉईलसुद्धा करू शकता. आणि हे जे धोंडे आहे अधिक महिन्यामध्ये जावई आणि लेकीला आपण घरी बोलवतो, कारण ते लक्ष्मीनारायण स्वरूप मानले जातात. त्यांना धोंड्याचं सुद्धा वाण दिलं जातं, अनारशाचं वाण दिलं जातं आणि बत्ताशाचं वाणसुद्धा दिलं जातं. त्याचं प्रमाण त्याचा जे आकडा आहे तो 33 प्रमाणातच असतो. त्यासाठी तुम्हाला जे काही द्यायचं आहे अधिक महिन्यामध्ये ते तुम्हाला 33च्याच आकड्याने द्यायचं आहे. म्हणून आपल्याला गाईलासुद्धा धोंडे खाऊ घालताना 33च खाऊ घालायचे आहे. ही सेवा जी आहे तुम्हाला नित्यनेमाने अधिक महिन्यात करायची आहे, जेणेकरून फळं जे आहे अधिक प्रमाणात प्राप्त होईल. आता आपल्याला घरात जर आपल्याकडे गाय नसेल येत आणि आपण धोंडे नसेल करू शकत तर काय करायचं आहे, घरामध्ये गोमातेचे जे गोपद्म असतात ते आपल्याला काढायचे आहे रोज देवाच्या जवळ. ते सुद्धा आपल्याला 33च काढायचे आहे. देवाजवळ नित्यनेमाने जर तुम्ही असे 33 गोपद्म काढले तर त्याचंसुद्धा फळ आपल्याला तेवढंच प्राप्त मिळतं. आणि जर तुम्हाला एखाद्या वेळेस अडचण वगैरे असेल तर तुम्ही ते दिवस जे आहे स्किप करून पुढच्या वेळेस तेच पुढे ते काउंट करायचे आणि मग नंतर ते तुम्हाला काढायचे आहे. असे तुम्ही रोज नित्यनेमाने करायचे आहे. इथे मी जे 33 जे गोपद्म आहे ते इथे काढलेले आहेत. आता एका लाईनमध्ये हे 10 बसलेले आहेत, म्हणून मी अशा 3 लाईन काढलेल्या आहेत आणि 3 जे एक्स्ट्राचे येतात ते मी वर काढून ठेवलेले आहेत, जेणेकरून आपल्याला रोज नित्यनेमाने हे 33 गोपद्म जे आहे ते काढायचे आहे. आणि असं केल्याने आपल्याला गाईची जी सेवा आपल्या हातून घडत असते ती फार महत्त्वाची असते. जर तुमच्याकडे याच्यातलं तुम्ही काही करू शकत नसाल तर तुम्ही गाईला नित्यनेमाने जर चारा जर खाऊ घातला ना ते सुद्धा इथे खूप महत्त्वाचं ठरतं. आता इथे मी सगळे जे गोपद्म आहेत 33 काढून घेतलेले आहे. त्याला हळदी कुंकू टाकून त्याला नमस्कार वगैरे केलेला आहे, त्याला फूल वगैरे वाहिलेलं आहे आणि त्याला अगरबत्ती ओवाळून फुलवात लावून त्याला नमस्कार करून घेतलेला आहे. कारण मी नित्यनेमाने हा जो नियम आहे तो रोज अंमलात आणणार आहे आणि नित्यनेमाने हा जी सेवा आहे मी करणार आहे. अधिक महिना जो आहे तो 3 वर्षातून 1 वेळा येत असतो, म्हणून आपल्याला ही जी सेवा आहे यावेळेस आपल्याला नित्यनेमाने करायची आहे. ही सेवा जी आहे ती मी अजिबात स्किप नका करू. ही तुमच्या हातून घडू द्या. ही गोमातेची सेवासुद्धा तुमच्या हातून जर घडली तर नक्कीच त्याचं फल जे आहे ते तुम्हाला नक्कीच मिळेल. मग तुम्ही ज्या सेवा घरातल्या बसून करू शकता त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि इथे मी माझ्या जे गोपद्म आहे ते संपूर्ण झालेले आहे. त्याला हळद कुंकू लावून मी आता आरती ओवाळत आहे, त्याला प्रसाद वगैरे ठेवते आहे आणि फूल वाहून त्याला नमस्कार करते आहे. अशी सेवा जर तुम्ही नित्यनेमाने केली तर त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. अधिक महिन्यामध्ये जर विष्णूची सेवा जर तुम्ही कधी केली तर खूप फायदेशीर ठरतं. अधिक महिना हा जो असतो तो विष्णूचा प्रिय महिना आहे, त्याच्यामुळे तुम्ही जेवढी सेवा करायची आहे तुम्ही विष्णूची करू शकता आणि गायीची